ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे त्याच दिवशी आपल्याला हा अखंड दिवा लावायचा असतो. जर तुमच्या घरी घट बसत नसतील तरीसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हा अखंड दिवा लावू शकता. अखंड दिवा म्हणजे 9 दिवस जी दिव्यातील वात आहे ती तेवत ठेवायची, वात विझता कामा नये. तर त्यासाठी मी अशा पद्धतीचा खोलगट एक दिवा घेतलेला आहे. असा दिवा घ्यायचा ज्याच्यामध्ये तेल जास्त प्रमाणामध्ये राहील. एक पाट घेतलेला आहे, त्याच्यावर ते नवीन वस्त्र अंथरायचं आहे. त्यासोबत आपल्याला रंगीत जे अक्षता आहेत हळदी कुंकू मिश्रित त्याने अष्टदल कमळ काढायचं आहे. माता लक्ष्मीला अष्टदल कमळ हे अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे अष्टदल कमळ काढूनच नेहमी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा कधीही खाली ठेवू नये. त्यानंतर तुम्ही कापसाची एक वात निवडू शकता किंवा मग अशा पद्धतीचं जे रक्षासूत्र असतं लाल रंगाचा ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला 2 वातींची मिळून एक वात तयार करायची आहे. तर मी इकडे लाल रंगाचा जो रक्षासूत्र आहे तो घेतलेला आहे, तो दिव्यामध्ये घालते आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे जेणेकरून वात जास्त जळणार नाही. त्याच्यानंतर दिव्यामध्ये राईचं तेल किंवा तिळाचं तेल, तूप किंवा कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि 9 दिवस हा दिवा असाच तेवत ठेवायचा आहे. तुम्हाला हवं तर याच्यावर झाकण ठेवू शकता, नको असेल नाही ठेवलं तरी काही हरकत नाही. काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक